पाहूयात विस्तृत बातम्या। भाळवणी तालुका खानापूर येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली 8 मुले नदीमध्ये बुडाली। त्यातील 7 जणांना वाचवण्यात यश आले असून एका 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे, तर ती मुंबई येथे राहव्यास होती। भाळवणी तालुका खानापूर येथे शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते। येथील शिवतेज मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम सुरू असताना काही जण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते। त्यामध्ये 8 ते 10 लहान मुले व मुली होती। त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा होते। ही सर्व मुले 12 ते 14 वर्ष वयोगटातील होती। मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभे होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली। त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली। या सर्व गोंधळामध्ये 7 ते 8 मुले बुडाली। यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। यावेळी बुडालेल्या 7 मुलांना वाचवण्यात आले। या मुलांना वाचवत असताना काही पालकांना पोहता येत नव्हते, ते सुद्धा या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरले होते। आपले वडील बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर नदीकाठावर असलेल्या फिरदोस जाकीर शिकलगार या मुलीने वडिलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली, परंतु दुर्दैवाने वडिलांना वाचवण्याऐवजी फिरदोस पाण्यामध्ये बुडाली। सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर 3 ते 4 मुले अस्वस्थ होती। त्यांना विट्याला खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केले। यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तिचे मूळ गाव कोरेगाव होते, तर ती मुंबई येथे राहव्यास होती।